राज ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता शक्य आहे का असा सवाल उपस्थित होतोय। राज ठाकरेंचा मनसे प्रस्थापितांना पर्याय ठरणार का असाही सवाल आहे, कारण राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली खरी, पण ते शक्य आहे का असा सवाल आहे। विधानसभेसाठी आघाड्यांचं राजकारण जोरात सुरू असताना राज ठाकरेंना विधानसभेचं गणित जमणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। तर राज ठाकरेंनी एक हाती सत्ता आणायचा निर्धार केला आहे, पण सध्याची मनसेची संघटनात्मक ताकद पाहताना राज ठाकरेंना हे शक्य होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूया त्यावरचा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्याचा निर्धार केलाय। राज ठाकरेंनी केलेल्या या निर्धारामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारलाय। विधानसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करेल असा विश्वास मनसे नेते व्यक्त करू लागलेत। राज्यात मनसे महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय ठरू शकतं असं मनसे नेत्यांना वाटतंय। महाविकास आघाडी महायुतीपेक्षा राज ठाकरे एक तिसरा पर्याय ठरू शकतात। आम्ही त्या दृष्टीने तर पहिलं पाऊल टाकलेलं आहे, म्हणून राजसाहेबांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा, कुठल्याही युती आघाडीत जायचा नाही हा निर्णय घेऊन काल तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे। भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या स्वबळाच्या निर्णयाला शुभेच्छा दिल्यात। तुम्ही राज ठाकरेंचं प्रेस आणि त्यांनी स्वबळाचं जो का निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतोय, पण राज ठाकरे यांनी स्वबळाचा निर्णय घेतला असे स्वागतार्ह आहे। आता 288 मध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही माझ्या शुभेच्छा। राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढण्याऐवजी महायुतीतून निवडणूक लढवावी असा आग्रह शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी धरलाय। राज ठाकरेंचं लवकरच मतपरिवर्तन होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला। राजसाहेबांनी अशी घोषणा केलेली असेल तर निश्चितपणे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि अजून निवडणुकीला तसा पुरेसा कालावधी आहे, त्याच्यामुळे माझी खात्री आहे की याबाबत निश्चितपणे चांगला असा निर्णय पुढच्या काळामध्ये होईल। केसरकरांनी केलेल्या वक्तव्याचा मनसेनं समाचार घेतलाय। राज ठाकरेंचं मतपरिवर्तन घडून आणण्या एवढा केसरकरांचा आवाका नसल्याचा टोला मनसेनं लगावला। केसरकरला स्वप्न पाहायला हरकत नाही, मुळात दीपक केसरकरलाच महायुतीत काय अधिकार आहेत ह्याच थोडं संशोधन करावे लागेल। त्याच्यामुळं आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि राज ठाकरेंची गरज जर त्यांना वाटत असेल तर याचा अर्थ राज ठाकरे सध्या राईट ट्रॅकवर चालू आहेत असं मला वाटतं। लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव सुरू आहे। दुसरीकडे मनसेनंही स्वबळाचं शिवधनुष्य उचलण्याची तयारी केली आहे। एकाच वेळी अनेक आघाड्या आणि अनेक पक्षांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मतविभाजनाचा मोठा डाव तर मांडला जात नाही ना, याबाबत शंका व्यक्त केली जातीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।